स्वामी म्हणतात, आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागू लागते. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही, आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे, तर आपलं आयुष्य म्हणजे वर्तमान काळ आहे. म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा. आयुष्यात दुःख मिळवायचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली की कणाकणात ईश्वरांचे दर्शन घडते. अहंकार बाळगल्याने मनुष्याचे प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हीचा विनाश होतो. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधी बाळगू नका. कुणास ठाऊक, जे देताय कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या जन्माचं कर्ज असेल. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात, तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. आयुष्यात कधीही वेळ येतो, पण लक्षात ठेवा, जेव्हा वेळ येईल तेव्हा कधीही वाईट वेळेत कुटुंबाची साथ सोडू नका. सुखात आले तर असलेल्या कुटुंबासोबत दुप्पट करा, आणि जर दुःख आले तर कुटुंबाबरोबर असल्याने ते वाटून घेता येतील. आयुष्यात स्वार्थीपणाने नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती नाती कधी टिकू शकत नाही. पण प्रेमाने नाते जोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती नाती कधी तुटत नाही. लोकांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच करणाऱ्या निष्पापांना न्याय मिळवून देणारे श्रीकृष्ण लोकांच्या दुश्मनांच्या पर्वा करत नाही. आयुष्यात काही गोष्टी असतात जे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतात. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा, तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करेल. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, कर्म करत राहा, फळांची चिंता कधीही करायची नसते. फळ नक्की मिळतं. आयुष्यात कधी ना भूतकाळ असतो आणि ना भविष्यकाळ असतो. आहे तो म्हणजे आत्ताचा क्षण असतो. क्रोधामुळे माणसाची बुद्धी ही भ्रष्ट होते, आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. जे घडून गेले ते चांगलेच, जे घडतंय तेही चांगले, आणि जे चांगल्यासाठी घडणार आहे ते देखील चांगले होणार. लक्षात ठेवा, परमेश्वर आपल्या सोबत आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगले कर्म करत राहा. अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कधी असले कठीण, विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येते. माणूस त्याच्या जन्माने नाही तर कर्माने महान बनतो. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण त्यांची साथ कधी देत नाही. सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेही आनंदी राहू शकणार नाही. स्वतःच्या कर्मापासून कोणी पळून जाऊ शकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते, हा कर्माचा सिद्धांत आहे. भगवान विष्णू हे आपल्या सोबत असतात. स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात. श्रीकृष्ण आपल्या सोबत असतात. महादेव हे आपल्या सोबत असतात. सर्व देवी देवता आपल्या सदैव सोबत असतात. आपल्याला फक्त नामस्मरण करायचे असतात. जीवनात या गोष्टी करा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मजा येते. ती गोष्ट करताना लोक तुम्हाला हे कधीच म्हणणार नाही की हे तुला जमणार नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही मिळवायचंय ते मिळवू शकता. त्यासाठी तसे प्रयत्न देखील तुम्हालाच करायचे आहेत. स्वतःवरती विश्वास ठेवा, मग बघा सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही कार्य करायला लागाल तर अशक्य असं काहीही उरणार नाही. तुमच्या आयुष्यात शक्य त्या गोष्टी खूप सोप्या असतात. जे आज तुमच्यासाठी आहे ते उद्या तुमच्यासाठी नसूही शकते. त्यामुळे जे कोणती गोष्ट आहे त्यात समाधानी राहा. कधीही या गोष्टीचा विचार करू नका. कधीही दुसऱ्यासोबत स्वतःला कम्पेअर करू नका. इतरांसोबत स्वतःची बराबरी करणे जगातील सर्वात मोठी चूक आहे.
स्वप्ने पहा, ते प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे. तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा, त्यात तुमचे यश सामावले आहे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त पहिला टप्पा आहे. अशक्य असं काही नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिले स्वतःत बदल करावे लागतील. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची इच्छाशक्ती तुमच्यात आहे. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्या विचारांनी यश साध्य होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते. मी अपयशी झालो नाही. मी फक्त 10,000 मार्ग सापडले, ज्यामध्ये मी फक्त सध्या पहिल्याच मार्गावर काम केलं आणि त्यात मला यश मिळालेलं नाही. आता अजून माझ्याकडे 9,999 मार्ग शिल्लक आहेत. त्यासाठी मला अजून प्रयत्न करावे लागतील. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा, जरी मार्ग अवघड असेल. काळजी करू नका, यश मिळायला स्वामी आहे सोबत. जेव्हा तुमची मेहनत होईल अशी, तेव्हा स्वामी देतील तुम्हाला नक्की साथ. स्वामीवरती विश्वास ठेवा. ते कधीही आपल्यापासून दूर गेलेले नाही. त्यांनी काल आपली साथ दिली होती, ते आज सोबत आहेत आणि ते उद्याही असणार. फक्त आपल्या वर्तमानात चांगले कर्म ठेवा. स्वामी तुमच्या संकटांना तर दूर करतील, पण जे तुमच्या कर्मामुळे तुमच्यावर संकट आले, त्याला स्वामी तर काय कोणीही काहीही करू शकणार नाही. वाईट कर्म कराल तर अडचणीत तुम्हीच याल. त्यामुळे नेहमी चांगले आणि सत्कर्म करा. चांगले कर्म कराल तर अडचणी फार कमी होतील. स्वामी म्हणतात, मी अपयशी झालो नाही. असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच चांगलं आहे, पण जर तुम्ही अपयशी झाला असाल तर वापस सुरुवात न करणे हे चांगलं नाही. तुम्हाला सुरुवात करायला लागेल तरच तुम्ही पुन्हा यशस्वी होऊ शकता. स्वतःवरती विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करणारा मनुष्य आयुष्यात कधीच मागा राहत नसतो. तुम्हाला सर्व काही मिळेल. जे पाहिजे, जे हवं आहे तुम्हाला, ते सर्व काही तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागतील. तुम्हाला कष्टाच्या रस्त्यावर चालावं लागेल. अशक्य अशा गोष्टी शक्य करण्यावर विश्वास ठेवावा लागेल. आपल्या ध्येयासाठी आणि ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा. तुमचे प्रत्येक यश हे संभव होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश असतो. यश हे आखरी ध्येय नाही. यश हे जीवनात पुढे जाण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग आहे. यशस्वी होण्याची इच्छाशक्ती हे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा खूप जास्त मोठी असावी लागते. त्यासाठी प्रयत्न मोठे ठेवावे लागतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला तू पूर्ण ऐक. तुला हवा आहे ते मिळणार. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मिळणार. आज हा संदेश दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तू करू नको. तुला जे काही मिळवायचं आहे, तुझी जे काही इच्छा आहे, ते हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर लगेच पूर्ण होईल. स्वतःवरती आणि स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी कधीच तुमची साथ सोडत नाहीत. स्वामी आपल्या सोबत असतात. लक्षात ठेवा, यश हे अखेरचे ध्येय नसते. आपल्याला अजून पुढे खूप काही करायचे आहे. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तरी थांबू नका, चालत राहा, कारण हळूहळू यश तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. त्यातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात अशक्य असं काहीही नाही. यशाच्या सर्वोत्तम किल्ली म्हणजे कमजोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द होय. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच्या वाटेने येते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा. प्रयत्नांना विश्रांती नको, कारण यश हे प्रवासात आहे, नियतीत नाही. त्यामुळे आपण विश्रांती घ्याल तर तुमचे प्रयत्न थांबतील आणि प्रयत्न थांबतील तर यश अजून थोडं पुढे जाईल. त्यामुळे यशाला जवळ आणायचं असेल तर प्रयत्नशील राहा. सदैव प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रयत्नाने सर्व काही होईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आयुष्यात कठीण प्रसंगी कधीही वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात नेहमी आशावादी राहा. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत ठेवा. जर जगात काही अशक्य असेल तर तेही शक्य होईल.
यशाची सर्वोत्तम किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. ते आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्यांच्या वाटेला येते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा, प्रयत्नांना विश्रांती नको, कारण यश हे आपल्या प्रवासात नियमित आहे. कोणतेही अपयश अंतिम नाही, त्यात फक्त यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्ह आहे. आपल्या ध्येयांचा आग्रह करून ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. जीवन हे एक साहस आहे. ध्येय आणि साहसाने आज स्वीकारा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पंख द्या. आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाची नवीन दिशेकडे जाणारं पाऊल आहे. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. नक्की तुम्ही यशाच्या दिशेने जाल आणि यशस्वी व्हाल. स्वामी म्हणतात, अडचणी या तुम्हाला थांबवू शकतात, पण त्यांना थांबू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. अडचणींना न घाबरता प्रयत्न करा. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. त्यांचा सर्वोत्तम वापर करा. जगात सर्वात सोपं आणि उपयुक्त काम एक आहे की स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे. स्वतः सर्व काही करू शकता. आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. त्यांचा चांगला वापर करा. योग्य तसा वापर केल्याने त्या संधीचा तुम्हाला नक्की लाभ होईल. आयुष्यात आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. त्यावर ठाम राहा. आत्मविश्वासी असा आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करता येईल. आव्हाने ही आपल्याला आयुष्यात सर्वोत्तम शिक्षण आहे. त्यांच्याकडून शिकून आपण अधिक बलवान बनू शकतो. त्यांचा सामना करा आणि सतत पुढे चला. ज्या मनाने आशा आणि ध्येयाची साथ निभावली त्यांचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा आणि ध्येय कधीही सोडू नका. पाऊल थकले तरी चालेल, पण तुम्ही नक्की पुढे चालत राहा. आयुष्य म्हणजे चढउतारांचा खेळ आहे. आयुष्यात पुढे जाणे म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे. लक्षात ठेवा, कठीण परिस्थितीतून मिळालेले धडे हे आयुष्यातील सर्वात मोलाचे धडे असतात. संयम आणि कष्ट हे यशाच्या खूप मोठ्या दोन सूत्रे आहेत. हे आत्मसात करा. मनाचे श्लोक म्हणजे नेहमी सकारात्मकता होय. आयुष्यात प्रत्येक अडचण हे नवीन संधी आहे. तिच्यातून धडे घेण्याची तयारी ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. ज्याकडे स्वप्न आणि ध्येय असते ते कधी हार मानत नाही आणि तो व्यक्ती आयुष्यात सतत पुढे चालत असतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही सर्व काही करू शकता. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि त्यांचा आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी एक बाजू असते. त्यांचा उपाय शोधा आणि पुढे चला. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी म्हणतात, जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सकारात्मकता ही सर्वोत्तम मस्त किल्ली आहे. यामुळे आयुष्यात यशस्वी होणं सोपं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुम्हाला पाहिजे तसं होईल. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग आहे की सतत पुढे प्रयत्न करणे. सर्वात सोपा आणि जवळचा मार्ग अजून खुलायचा आहे. त्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. समजून घेणारा आणि आपुलकी वागणारा लोक या जगात खूप कमी असतात. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळू शकतं. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आज या संदेशाला दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकल्याने तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडेल. हा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकल्याने तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळतील. स्वामी म्हणतात, हा संदेश तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरेल. सगळ्यांना समजून घेणारा आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात खूप सात्विक आणि संपत्तीधारक आहेत. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि योग्य दिशेने प्रयत्न करा. ध्येयाच्या योग्य दिशेने प्रयत्न कराल तरच यशस्वी होऊ शकाल. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न आणि नियमितपणे प्रयत्न लागतात. लक्षात ठेवा, सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांवर विश्वास ठेवणे होय. आयुष्यात सकाळी उठून पाहिलं एक मनी विचार येतो. सकारात्मकतेचा सूर्य हे धरणीवर येतो. एक दिन होऊ दे, नवीन सुंदर सकाळ होईल. स्वतःवर विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. जे पाहिजे ते आपल्या मनाप्रमाणे त्या दिवशी होणार ज्या दिवशी खरे यशस्वी होऊ. त्यासाठी आत्ता पण आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न थांबवून यशस्वी होता येणार नाही, तर सतत प्रयत्न करून यशस्वी व्हावं लागतं. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करून यशस्वी होणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक सकाळ ही आपल्या आयुष्यात जीवन बदलणारा ठरते.
लक्षात ठेवा, उगवत्या सूर्याला पहिली किरण आशा आणि प्रेरणाची सुरुवात करते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास लागतो. जर तो विश्वास तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्व काही गोष्टी करू शकता. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कधीही न थकता सतत प्रयत्न करणे होय. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग यापेक्षा दुसरा कुठलाही नाही. आयुष्यात अडचणी येतील, त्या अडचणींचा सामना करा. सतत पुढे चालत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल जे हवं आहे ते. स्वामी सांगतात, सकाळची हवा आणि चहाची चुस्की आनंदाने सुरुवात करायची असते नव्या दिवसाची. पक्ष्यांचा कलवल आणि सूर्यांची पहिली किरण जगावे मनातील नवीन उमेद आणि जीवनाला करते नवीन धारणा. या गोष्टीने आपण जेव्हा दिवसाची सुरुवात करतो तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडते. सूर्याची सोनेरी किरणे आणतात यशाची नवी स्फूर्ती आणि आपल्या या दिवसाची स्वागत करते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. सकाळची पहिली किरण हे आपल्याला विशेष असते, जगण्याला एक नवीन दिशा देते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करायला लागते. जेव्हा आपण आयुष्यात खूप अडचणीत असू तेव्हा हे आपल्याला नेहमी मदतीत असते. लक्षात ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करता येतं. आयुष्यात अडचणी या बऱ्याच वेळा येतील, त्या अडचणींचा सामना करा. सतत पुढे चला. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. अशक्य असं शक्य सर्व काही स्वामी करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर मग स्वामी सर्व काही तुम्हाला जसं पाहिजे तसं देतील. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो. स्वामी म्हणतात, मी आजही तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, मी तर सदैव तुमची साथ देत आहे. काळजी करण्याची गरज नाही. अशक्य अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात अजून आलेली नाही. सध्या तर सगळं काही शक्यच आहे आणि पुढे अशक्य आलं तर स्वामी म्हणतात, मी पाहून घेईल. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि ते कधीही साथ सोडणार नाही. सकाळची पहिली किरण हे विशेष आहे. जगण्याला नवीन आशा आणि उत्साह देते. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करते. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनात आहे तशी होते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. तुम्हाला जे काही पाहिजे ते या काळात मिळणार आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुमचं अशक्य असं काहीच नाही. स्वामी म्हणतात, प्रत्येक सकाळ हा एक नवीन भेट, जीवनातील सुंदरता आणि आनंदाचा स्वीकार आहे. प्रत्येक क्षणी सौंदर्य आणि जीवनाचा प्रत्येक आनंदाचा आदर करा. सकाळचा सूर्यप्रकाश आहे एक अद्भुत जादू. ती जगाने आपल्याला नवीन स्फूर्ती दिली तरी चालेल. आयुष्यात नव्या दिशेने एक नवीन सुरुवात करा. खरा आनंद तो आहे जो आपण इतरांना देऊन मिळवतो. जीवन हे आनंद देण्याचा आनंद आहे. स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड करणे हे जीवनाचं सार आहे. त्यासाठी आपल्याला मेहनत करणे पार आहे. स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड हेच जीवन खरे जगण्याचा अर्थ आहे. हेच जीवन जगण्याचा खरं ध्येय आहे. जीवन हे असं जगा की जणू तुम्ही चांगले जगताय. आयुष्याची सुरुवात अशी करा की जणू तुम्ही आयुष्यात सर्व काही मिळवताय. तुम्हाला व्हायचंय तसं व्हा. आयुष्यात यश मिळवायचंय तसं मिळवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. अशक्य गोष्ट स्वामी शक्य करतील. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो. मी आज तुमच्या सोबत आहे. मी उद्याही तुमच्या सोबत असेल. तुम्हाला मिळवायचं आहे, जे तुम्हाला करायचं आहे ते सर्व काही तुम्ही कराल. स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करा. तुम्हाला सगळं काही मनाप्रमाणे मिळेल. स्वामी सांगतात, माझ्यासाठी अशक्य असं काहीही नाही. मी सर्व काही शक्य करेल. तुम्हाला जे मिळवायचं तेच मिळवा. तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होईल. या काही काळात तुम्हाला जसं हवं आहे ते करा. या आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, तर मग प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वाटत असेल व्हावं तर तुम्हाला त्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील. ध्येयासाठी तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही, कारण ते शक्यच नाही. त्यामुळे ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक क्षणांची किंमत ओळखा. जीवन हे सुंदर भेट आहे. आपल्या अनुभवातून शिका. हे जीवन सर्वोत्तम शिक्षक आहे. जीवनात सर्वात मोठे यश हे आपल्या स्वतःशी समाधानी राहणे. तुमचे मूल्य आणि योगदान ओळखणे. तुमचा पिछा करा. त्यांचा पिछा करून यशाच्या दिशेने चला. सार्थकता आणि तुमच्या प्रश्नांची मजबूती हे यशस्वी होण्याचा उत्तम आणि सोपा उपाय आहे. यशस्वी होण्याचा सोपा आणि उत्तम उपाय यापेक्षा दुसरा कोणताही नाही. स्वामी म्हणतात, अशक्य ही शक्य होईल जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल. तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. तुम्हाला जे काही पाहिजे ते काही सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामींनी कालही तुमची साथ दिली. स्वामी तर आजही तुमची साथ देत आहेत. स्वामी तर उद्याही तुमची साथ देतील. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला मोठा चमत्कार जाणवेल. आयुष्यात खरी समृद्धी ती आहे आत्मसमृद्धी आणि इतरांना दिलेले प्रेम आणि आदर. आयुष्य एक मोठा अनमोल उपहार आहे. प्रत्येक क्षण हा पूर्णतेने आणि प्रेमाने जगावा. सतत स्वतःला विकसित करावे आणि यशाच्या दिशेने पुढे चालावे. आयुष्यात पुढे जाण्याचा यापेक्षा उत्तम आणि सोपा मार्ग दुसरा नाही. तुम्हाला जर हवे असेल की आयुष्यात यश पाहिजे, तुम्हाला वाटत असेल की मी खूप पुढे जावे, तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत पुढे जा. सर्व काही तुम्हाला शक्य होईल. स्वामी म्हणतात, अशक्य असं काही नाही. तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होते. फक्त स्वतःवरती विश्वास असायला लागतो. तुम्हाला हवाय ते मिळते. स्वतः विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण त्यासाठी तुम्ही निश्चित प्रयत्न करू शकता. आयुष्यातील अनंत अडचणींचा एक सोपा मार्ग आहे, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे. अशक्य असं शक्य होतील. फक्त स्वामीवरती आपला विश्वास हवा. स्वामी म्हणतात, मी काल तुझ्या सोबत होतो. स्वामी म्हणतात, मी आज तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, मी उद्याही तुझ्या सोबत आहे. माझ्या प्रिय मुला, या संदेशाला दुर्लक्ष करू नको. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार येत्या काही क्षणात घडणार आहे. या चमत्कारावरती तू विश्वास ठेव. हा चमत्कार स्वामी समर्थ महाराज करणार आहेत. स्वामी सदैव तुझी साथ देणार आहेत. त्यांनी तुझी साथ आधीही दिली आहे आणि ते अशीच देत राहणार आहे. फक्त तू विश्वास ठेवून बघ. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कर. अशक्यही शक्य होईल. स्वामी अशक्य शक्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात. ते आपल्या भक्तांची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्यापुढे जी इच्छा मागली ते पूर्ण होऊ शकते. फक्त सोबत आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते. आपली मेहनत असेल तर नक्की स्वामी सर्व काही शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ कधी सोडत नाहीत आणि आपला त्यांच्यावरती विश्वास असला तर अशक्य अशी गोष्ट कुठली राहत नाही. आज हा स्वामींचा दिवस आहे. स्वामीवरती विश्वास ठेवून स्वामींना इच्छा मागा आणि हा संदेश 5 लोकांपर्यंत शेअर करा. स्वामी नक्की तुमची सर्वात मोठी इच्छा येत्या काही काळापर्यंत पूर्ण करतील. स्वामींनी आपली इच्छा कधी आपल्यासाठी जपून ठेवलेली असते. आपली इच्छा जेव्हा आपण स्वामींना मागतो तेव्हा स्वामी ती इच्छा ऐकतात. त्यासाठी त्यांच्या मनात एक मोठा प्लॅन असतो. तो प्लॅन सुरू करतात आणि आपल्याला यशस्वी करण्याच्या मार्गावर लागतात. आणि बस मग स्वामी आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण त्यांनी कधीही आपली साथ सोडलेली नसते. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत. त्यांनी कधीही आपली साथ सोडली नाही. आपला विश्वास त्यांच्यावर असायला हवा, म्हणजे आपल्यासाठी अशक्य असं काही राहत नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यातील मोठ्या कामात तुम्हाला यश मिळवायचे असेल तर स्वामीवरती विश्वास पाहिजे. स्वामीवरती विश्वास असेल तर मोठ्या कामात देखील स्वामी यश देतील. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो. मी आज तुमच्या सोबत आहे. मी उद्याही तुमच्या सोबत असेल. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास ठेवा. मग अशक्य असं काही नाही. सर्व काही शक्य होईल. स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची किंवा घाबरण्याचे कारण नाही, कारण स्वामी सदैव आपली साथ देत असतात. सर्व संकटात, प्रत्येक अडचणात तुमची साथ देणारे स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत असतात. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी तुमची साथ देत आहेत आणि स्वामींनी तुमची साथ दिली आहे. फक्त त्यांच्यावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. सर्व काही तुला पाहिजे तसे मिळेल. स्वामी सांगतात, मी कधीही तुझ्यापासून दूर गेलेलो नाही. मी तर प्रत्येक वेळेला तुझ्या पाशीच आहे. तुझी साथ देत आहे. तू काळजी का करतोय? प्रत्येक संकटात तुझी मदत मी करणार आहे. तुला सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मी नक्की घडवून देणार आहे. येत्या काही काळात सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात कठीण काळात मी सदैव तुझी साथ देतो. कठीण काळात मी तुझी साथ दिली आणि अडचणीच्या काळातही मी तुझी साथ देणार आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आज रात्रीपर्यंत हा संदेश तू जर पूर्ण ऐकशील तर तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार नक्की होणार. हा चमत्कार तुमच्यासाठी खराच खूप मोठा असणार. या चमत्काराने तुमच्या आयुष्यातील अनंत अडचणी आणि दुःखे आपणआप दूर होतील. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यातील संकटे आणि दुःख हे नक्की मी दूर करण्यासाठीच आलेलो आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे संकटे दुःख आम्ही दूर करण्यासाठी सदैव तत्पर असतो.
स्वामी बोलतात, स्वतःला सतत विकसित करा. जीवन हे शिकण्याचे आणि वाढण्याचे अस्तित्व आहे. ध्येय आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे. ते तुमचे नेहमी असू द्या. आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो कधीही परत येत नाही. स्वतःला काही खाली वाटू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम शक्ती लपलेली आहे. कठीण परिश्रम आणि सतत अभ्यासात तुमचे यश आहे. स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर तुमच्यासाठी अशक्य असं कदाचित काहीच नाही. अरे, सर्व काही तुमच्यासाठी शक्य आहे. स्वामीवरती विश्वास ठेवलाय ना तुम्ही, मग काळजी का करताय? स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या आणि करा आयुष्याची सुरुवात. स्वामी सांगतात, मी कधीही तुमची साथ सोडत नाहीत. मी प्रत्येक संकटात, प्रत्येक यशात, मी प्रत्येक अडचणीत, प्रत्येक अपयशात तुमच्या सोबत असतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात तुम्ही बऱ्याच वेळेला अशा संकटात अडकता जेव्हा तुम्हाला कळत नाही की पुढे आता काय करायचे. तेव्हा देखील मीच तुम्हाला साथ देतो. आयुष्यात प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात मी सदैव तुमच्या सोबत असतो. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे आणि सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असणार. उपवासाच्या पोटी कापूस म्हणतात. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सद्गुणी माणसाच्या पोटी हे दुर्गुण ह्याची संगती असते. जो व्यक्ती चांगल्या गुणांच्या मागे जातो, वाईट गुण त्यांच्यासोबत यायला लागतात. पण जर तो त्यांच्या आहारी गेला नाही तर तो आयुष्यात तसाच पुढे जाऊ शकतो. ऋण फिटेल पण हिन फिटत नाही. कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधी काढून टाळता येत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही. असे जर असेल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात एक ना धड असते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी वेगळ्या होतात, काही गोष्टी मनासारख्या होतात, तर काही गोष्टी आपण विचारही नाही करत तशा होतात. प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं रूपांतर होत असतं. आयुष्य हे सोपं नाही. यात अडचणी असतात, संकटे असतात. त्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आणि सर्व काही शक्य करायचं आहे. तुमच्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट शक्य नाही. सर्व काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा, म्हणजे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल. स्वामी म्हणतात, स्वतःवरती लक्ष द्या. स्वतः तुम्हाला जे काही करायला आवडते ते करा. आयुष्यात कधी इतरांकडे लक्ष देऊ नका. इतरांच्या बोलण्याने कधी वागू नका किंवा इतरांच्या मन दुखवण्यासाठी किंवा मन जपण्यासाठी कधीही वागू नका. आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर मग स्वतःवरती प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्हाला काम हे नक्की करावं लागेल. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी प्रयत्न देखील तसेच करावे लागतील. एका महिन्यात दोन तलवारी राहत नाहीत. जसे दुसऱ्यांच्या अडचणींचा विचार करता तसा स्वतःचा फायदा पाहणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी नक्की येतील. त्या अडचणींचा सामना करायचा आहे की त्यातून पळ काढायचा आहे की त्यामध्ये दुसऱ्याला दोष देऊन तिथून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे आता तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करता, त्यात मार्ग उपाय कसा शोधता आणि तिथून कसे पुढे जाता हे तुम्हाला ठरवायचं आहे. विद्यार्थ्याचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजे गुरुमाऊली होय. तहानलेला माणूस नेहमी विहिरीकडे जातो, विहीर तहानलेल्या माणसाकडे जात नाही. म्हणून तुम्ही गुरूंकडे जा. गुरु कधीही तुमच्याकडे येणार नाही. आपल्या हातातून काही चूक घडल्यास आपल्याला ज्यामुळे त्रास होईल त्यांच्याजवळ दिलगिरी व्यक्त करा. हा मनाचा मोठेपणा आहे. हे कधीही मनाचा लहानपणा नाही. प्रेम, सेवा, त्याग हे राष्ट्रधर्माचे सूत्र असावे लागते. त्यागाने पापाचे मुद्दल फिटते, दानाने पापाचे व्याज फिटते. ज्याच्यावर आपला मात करता येईल त्यांच्याशी हाताळविणारे श्रेष्ठ असते. निष्क्रिय महत्वाकांक्षा म्हणजे अपयश नव्हे. चांगल्यांचा चांगुलपणा आणि आयुष्यात सर्वात मोठा आहे दुःख असतं. लक्षात ठेवा, जर तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेत असेल आणि तुम्ही तरीही गप्प असाल तर याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात. जगात सर्वात मौल्यवान हिऱ्यापेक्षा ज्ञान अधिक मौल्यवान हिरा आहे. दुसऱ्याच्या दुःखाचा जो विचार करतो तोच खरा सुरक्षित आणि सुशिक्षित होय. इतरांच्या आनंदात नाही गेलं तरी चालेल, मात्र त्यांच्या दुःखात जायला विसरू नका. जो व्यक्ती इतरांच्या दुःखात जातो, दुसरी व्यक्ती कधीही त्यांची साथ सोडत नाही. आत्मा जन्म घेत नाही किंवा आत्मा मरण पावत नाही. अडचणीच्या अडचणी कर्तृत्वाचा पोलाद बनते. दुसऱ्याच्या अडचणीत पडल्याशिवाय पहिल्या अडचणीतून सुटका होत नसते. मनुष्य आपल्या मार्गात जोपर्यंत स्वतः अडचण बनून राहतो तोपर्यंत त्याला प्रत्येक गोष्टीची अडचण वाटते.
अडचण व अडथळे हे छिन्नी हातोड्यासारखे असतात. छिन्नी हातोड्याची वेड्या वाकड्या वाचनातूनही सुगंध आणि सर्व काही निर्माण होतो. लक्षात ठेवा, सुंदर मूर्ती बनण्यासाठी हे छन्नी हातोड्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतात. त्यांना सुद्धा एखाद्या दगडाला खूप फोडावे लागतं. दगडालाही त्या टाकीचे घाव सोसावे लागतात. त्याशिवाय सुंदर मूर्ती तयार होत नसते. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने तुमच्यासाठी सर्व काही शक्य होते. फक्त स्वतःवरती विश्वास करून प्रयत्न करायला हवे. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल तिच्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट राहणार नाही. तो व्यक्ती सर्व काही शक्य करू शकतो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अतिपरिचय झाला तेथे अनादराने ठाम असतो. अतिपरिचयाने अनादर होतो. मलय पर्वतावरील भिल्ल हे नक्की असते. अतिपरिचयाने अनादर होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोदर सोडून शुद्धतेसाठी दुसऱ्या तीर्थाच्या उद्दिष्टाकडे जातो. आपली ही यशाची पहिली पायरी आहे ते म्हणजे अपयश. अपयशाची पायरी चढा, पुढे जा आणि आयुष्यात यशाच्या मार्गावरती जा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं सगळं आहे तर स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी अशक्य शक्य करतील. स्वामींनी काल साथ दिली होती. स्वामी आज साथ देत आहेत. स्वामी सदैव आपली साथ देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामीवरती आपला विश्वास असेल तर स्वामी अशक्यही शक्य करतील. श्री स्वामी समर्थ म्हणा, तुमच्यासाठी सर्व शक्य होईल. स्वामींनी काल आपली साथ दिली. स्वामींनी आजही आपली साथ दिली आणि स्वामी सदैव आपली साथ देत असतात. आपला त्यांच्यावर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या जीवनात अडचणी आहेत. अडचणींचा सामना करा. सतत पुढे जा. सतत मेहनत करा. प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश नाही आणि यशाशिवाय तुम्ही आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून जर प्रयत्न कराल तर अशक्य ही शक्य होईल. आयुष्यात अडचणीच्या काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तुमची अडचण कधीही पूर्णपणे संपून जाईल. अडचणीच्या काळात स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्यासाठी अशक्य ते शक्य होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्यासाठी सर्व गोष्ट मनाप्रमाणे त्याच दिवशी घडेल ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कराल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर घडवायचं असेल तर मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व शक्य होते. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. अशक्य ते शक्य नक्की होते. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत आलो होतो. मी आज तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असणार. फक्त श्री स्वामी समर्थ या नामस्मरणावरती तुमचा विश्वास ठेवा. तुमच्यासाठी जे अशक्य आहे ते मी शक्य करील. होय, आता हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा आहे आणि याच काळात तुमच्या जीवनात सर्वात मोठी जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. या संदेशाला पूर्ण ऐकल्या मात्राने सर्वात मोठी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते. विश्वास ठेवा. खाली पडणाऱ्यात अपयश नाही तर पडून उठण्यात आणि पुन्हा प्रयत्न करण्यात हे अपयश आहे. आणि यात जर पुन्हा असंच होत असेल तर न थकता प्रयत्न करणे हे यशस्वी व्यक्तीची खरी चिन्ह आहेत. जे स्वतःला न जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो तो आपल्याकडे नेणारी यात्रा करत असतो. लक्षात ठेवा, अपयश हे कधीही आपल्याला येत नाही. अपयश कधी येतच नसतं. अपयश फक्त एखाद्या गोष्टीत आपल्याला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं त्याला अपयश असं नाव दिलं जातं. अपयश हे काहीही नाही. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे किंवा मिळवायची आहे त्यासाठी आपण एक प्रयत्न करतो. त्या प्रयत्नामध्ये आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही तर त्याला अपयश या नावाने संबोधलं जातं. स्वामी म्हणतात, यश किंवा अपयश हे असं काहीही नसतं. आपला स्वार्थ असतो त्या गोष्टीप्रती. त्यात जर ती मिळाली तर त्याला यश बोलतात आणि जर नाही मिळाली तर अपयश म्हणतात. हे फक्त नावं आहेत. यांना जास्त मनावर घ्यायचं नसतं. ती गोष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहावं. बस झालं आपल्याला यशस्वी होण्याचा सोपा मंत्र. आयुष्यात प्रत्येक अडचणी आहेत. अभिमान हा नक्की येतो. अभिमान हा तुमच्या प्रगतीचा शत्रू आहे. अभिमान आणि अज्ञान तरुणपणाची नासाडी करते. अभिमान देवाला साजे, मनुष्य फुकट का गाजे वाजे. अभिमान हे आत्म्याला अंधग्रस्त पिच्छावतो. अभिमानाने मित्राचे शत्रू होतात तर दातुंतांचे शत्रू मित्र होतात. अभ्यासाने 4 शत्रू दुर्लक्ष, त्वरा, स्तुती, आळस हे 4ही शत्रू जेव्हा तुम्ही दुर्लक्ष कराल तेव्हा तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल. अभ्यासाचे प्रकट व्हावे नाहीतर झाकून राहावे. अभ्यासाने अभ्यास वाढतो तर ज्ञानाने ज्ञान आणि अज्ञानाने अज्ञान वाढते. तारे कितीही तेजस्वी असले तरी काजोळ्यासारखे चमकतात.
आयुष्यात अज्ञान हे सर्वात दुःखाचे मूळ कारण आहे. अज्ञान हा आपला पराजय होय. अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचा निर्माता होय. आयुष्यात यशस्वी व्हायचे तर अज्ञानापासून नेहमी दूर राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. अज्ञानाची उत्पत्ती लोभातून होते आणि लोभाबरोबर अज्ञान वाढते. अज्ञानी माणूस कल्पनेत जगतो. कल्पना अज्ञानाचे सूत्र आहे आणि सत्य हे ज्ञानाचे सूत्र आहे. लक्षात ठेवा, आपले दोष लपवणारे डोळे असूनही अंधळाच आहे. आत्मविश्वास हे शौर्याचे लक्षण असते. आत्मविश्वास हे यशाचे रहस्य असते. आत्मविश्वास हा माणसाचा मोठा मित्र असतो. आत्मविश्वास हा व्यक्तीच्या जीवनाचा पाया आहे. आत्मविश्वासाने विद्यार्थीचा सर्व काही यश मिळतं. आनंदाने आत्मा शुद्ध होतो. आत्मविश्वासाने आयुष्यात यश मिळतं. प्रयत्नांनी आपल्या केलेल्या गोष्टीत आपल्याला यश नक्की मिळतं. आपले प्रयत्न योग्य ठिकाणी असतील तर पाषाणालाही देवत्व येतं. ज्याला आनंदाची इच्छा आहे तो यशस्वी नक्की होऊ शकतो. जो आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. सर्व काही शक्य होतं. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. ज्याला जे दुसऱ्याला दुःख देतात त्याला नक्की दुःख मिळते. जगात जे काही दिलं जातं ते त्याला परत मिळतं. जो आपला आनंद जितका वाटतो तितका ते वाढते आणि जितका तो थोपतो तितका तो सडतो. आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही. लक्षात ठेवा, आयुष्य विषाचा प्याला हे आपल्याला आशेने गोड करायचा असतो. आयुष्य एक सुंदर फूल असून सुरकिती हे त्याचा सुखाचा प्रवास आहे. आयुष्य एक रंगभूमी आहे. जन्मास आलेली प्रत्येक व्यक्ती या रंगभूमीवर आपल्या कृतीप्रमाणे प्रयत्न करते. यशाचा सर्वोत्तम सोपा मार्ग म्हणजे सतत प्रयत्न करणे. सतत प्रयत्न केल्याने सर्व काही गोष्टी शक्य होतात. अशक्य अशी कुठलीच गोष्ट आपल्यासाठी नाही. अशक्य म्हणून काहीही होणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुम्हाला जे मिळवायचंय ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. होय, स्वामी म्हणतात स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. जर तुमच्या स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही शक्य काहीही करू शकणार नाही. सर्व काही तुमच्यासाठी अशक्यच असणार. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आयुष्यात खूप जास्त गोष्टी हे आपल्या पत्त्याच्या असतात आणि काही गोष्टी आपल्याला आवडत नाही. जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो ना तेव्हा अशक्य देखील शक्य होतं. स्वतःशी झुंज असावी. आशा म्हणजे दुःखी लोकांचा दुसरा आत्मा. आशा म्हणजे जीवनाच्या वादळी सागरात वाट दाखवणारी तारका. ज्ञानेचा आणि आशेचा जर विश्वास असेल तर सर्व काही होईल. आशा व निराशा या एकाच न्यायाच्या दोन बाजू आहेत. आज संपताच निराशा संपून जाते आणि आशा संपली की जे निराशा आहे तेही निघून जाते. आशा हे लंगड्या माणसालाही गिरीचे उल्लंघन करण्यात भाग पाडते तर निराशे मनुष्याचा हातपाय मोडते. आशावादी अडचणीची संधी बनवतो तर निराशावादी संधीलाही अडचण बनवतो. मात्र आळस शरीराने घटते, मनाने नाही. सर्व काही शक्य होत असते. आयुष्यात अडचणी आहे. आळस हा उद्योगाचा व भाग्याचा शत्रू आहे. आळसापासून उत्पत्ती दुर्गुण आणि विपत्ती. आळस एवढा सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला चटकन गाठते. आळसाची संगती दारिद्र्याची उत्पन्नी असते. आळशाचा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तो चोरतो. लक्षात ठेवा, आळसामुळे व्यक्ती पूर्णपणे बर्बाद होतो. आळसाने स्वतः आणि इतरांनाही बर्बाद केले जाऊ शकते. उद्योगाचे सुख रिकामेपणी दुःख. उद्योगाच्या घरी लक्ष्मी परोपरी. उद्योगाचे अंतद्रव्य भूषण कीर्ती. आयुष्यात धडपड करा. चंदनपरी झिजावे. उपकार लोक करावे. धान्याप्रमाणे उपकार पेरल्याने वाढत असतो. सूर्य स्वतः जळतो आणि जगाला प्रकाश देतो. मेणबत्ती स्वतः जळते आणि जगाला प्रकाश देते. सज्जन स्वतः झीज सोसून दुसऱ्यावर उपकार करतात. पाणी स्वतः नष्ट होते व सुकत असलेल्या गवताला जगविते. पंच व मलाशी स्वतः अंधारात राहतात व दुसऱ्याला उजेड देतात. कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो. कर्तव्य योग्य दिशेला असतील तर यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. जो कर्तव्य पार पाडतो तो सुखाचा अधिकारी होतो. कर्तव्य हे आपल्याला यशस्वी करण्याचा सोपा मार्ग आहे. कर्तव्याचे फळ हे भविष्यकाळ आणि ईश्वराच्या अधीन आहे. आयुष्यात प्रत्येक अडचणीत आपल्याला यश मिळतं. फक्त स्वतःवरती विश्वास असायला हवा. कला ही शहाणपणाचा वेढा आणि मूर्खपणाला शहाणा बनवते. कला ही भूतकाळाची कन्या, वर्तमान काळाची पत्नी आणि भविष्याची आपली माता आहे. कला ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर आपली कला ही आपल्या अंगी असेल तर यशस्वी होण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्नांची गरज लागणार नाही.
आयुष्यात यशस्वी होणे म्हणजे फक्त पहिला येणे किंवा एखाद्या गोष्टीत आपण उत्पन्न किंवा चांगलं होणे असं नसते. यशस्वी होणे याचा सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे एखादी गोष्ट आहे ती आपल्याला मिळवायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करणे हे यशस्वी होण्याचा उत्तम आणि सोपा मार्ग आहे. तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्ही फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती विश्वास ठेवल्याने सर्व काही चांगलं होतं. स्वामी म्हणतात, आजचा हा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळेल. फक्त माझ्यावरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. सर्व काही तुमच्याप्रमाणे होईल. तुम्हाला हवं आहे का ते सर्व मिळेल. तुम्हाला जे पाहिजे ते स्वामी देतील. तुमचा स्वामीवरती विश्वास आहे. तुम्हाला काळजी करण्याची एकही गरज नाही. अशक्य असं तुमच्यासाठी कदाचितच काही असेल. सर्व काही तुम्ही शक्य करू शकाल. स्वामी म्हणतात, सर्व काही तुमच्यासाठी चांगलं असेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, मी काल तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे, मी उद्याही तुमच्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. अशक्य ते स्वामी शक्य करतील. प्रत्येक अडचणीत तुम्हाला संकट मिळतं. प्रत्येक यशात तुम्हाला अडचण येतं आणि अडचणींचा सामना करून पुढे जायचा असतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामींनी काल तुमची साथ दिली. स्वामी आज तुमची साथ देत आहेत. स्वामी उद्याही तुमची साथ देतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव सोबत असतील. आयुष्यातील प्रत्येक अडचण हे आपली दूर करण्यासाठी स्वामी सदैव तत्पर असतात. प्रत्येक संकटात स्वामी आपल्या यशासाठी येत असतात. आपल्याला यश मिळवण्यास स्वामींचा खूप मोठा हातभार असतो. स्वामी आपल्याला यश मिळवून देण्यास सदैव प्रयत्नशील असतात. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे त्यावेळेला घडते ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न स्वतःसोबत करता. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. अशक्य ते स्वामी शक्य करतील. श्री स्वामी समर्थांना म्हणा, हे स्वामी माऊली, तुम्ही माझ्या सोबत आहात, मग काळजी करण्याची मला काहीही गरज नाही. अशक्य असं शक्य तुम्ही करू शकता. माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही फक्त मला तुमचे दर्शन देत राहा. श्री स्वामी समर्थ नामावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या गोष्टीचा विश्वास कधीही कमी होणार नाही हे मात्र नक्की असते. स्वामींची आपली साथ कधी स्वामी सोडत नाहीत. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला लागतो. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण जो व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यात अवघ्या काही दिवसातच बदल घडायला लागतात. त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे हे आपले आप दूर व्हायला लागतात. त्याच्यासाठी जे काही तो प्रयत्न करतो तो यशस्वी होण्याच्या मार्गावर नेतो. स्वामी बोलतात, तुला तुझ्या प्रत्येक अडचणीत मी यश देणार. कायदा हा सर्व राजांचा बादशहा आहे. कायदे चाकर आहेत. जो त्याचं पाऊल पुढे टाकतो ते सर्व काही करू शकतो. समजपणा हे कायद्याचे रहस्य आहे. स्वामी सांगतात, कर्तव्याचा मार्ग हा यशाकडे नेत असतो. त्या मार्गाकडे कसं जायचं हे आपल्याला समजायला हवं. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ हा नेहमी उज्ज्वल असतो. कारण जर प्रयत्न कराल तर यश मिळेल आणि मेहनत कराल तर यश मिळेल. मेहनत केल्यावर यश मिळेल की नाही हे तर माहिती नाही, पण एवढं लक्षात ठेवा की या जगात मेहनत केल्याशिवाय यशस्वी तर कोणीच झालं नाही आणि प्रयत्न तर प्रत्येकाला करावे लागतात. काळ हे फार मोठे औषध आहे. मोठ्या जखमाही काळ हे मलमपणे पूर्णपणे बऱ्या करते. तुम्ही आजची काळजी घ्या म्हणजे उद्या तुमची काळजी हे काळ घेईल. स्वामी सांगतात, तुम्ही पैशाला जपा, उद्या पैसा संकटात तुम्हाला जपेल. तुमचे जवळचेही तुम्हाला जातील सोडून, पण पैसा कधी साथ सोडणार नाही. काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही, उलट आजच्या दिवसाचीही ताकद नष्ट होते. काळजीने मनुष्य बर्बाद होतो आणि तो यशाकडे जाण्याचा मार्ग भटकतो. आयुष्यात जर तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर सतत प्रयत्न करावे लागतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवावा लागेल. आयुष्यात प्रयत्नवादी तुम्हाला तुमचे ध्येय ठेवावे लागेल. सतत प्रयत्न करा. यशाकडे जाण्याचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे, त्यासाठी प्रयत्नवादी राहा. कीर्ती म्हणजे पराक्रमाचा सुगंध. शत्रूने केलेली स्तुती म्हणजे सर्वोत्तम कीर्ती होय. कीर्ती ही तरुण मनाला लागलेली तहान असते. आयुष्यात पराक्रम हे जीवनाचे दोन डोळे आहे. आपण जसे पराक्रम करू त्याप्रमाणे आपल्याला यश मिळते. आयुष्याला अडचणी खूप आहेत. त्या अडचणींचा सामना करून पुढे जायचे असते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. क्रोध, घाई ह्या आपल्याला संकटात नेई. अतिक्रोध आणि संकट ह्या आपल्याला दोन सक्षम बाजू असतात. आयुष्यात जर आपण पूर्णपणे सरळ काम केले तर अडचणी आपल्याला येतात. प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्म घेते.
लक्षात ठेवा, जसे आपले काम आहे तसे आपल्याला यश मिळते. श्रेष्ठ माणसाचा क्रोध क्षणिक राहतो, मध्यम माणसाचा क्रोध फटका राहतो, तर नीच माणसाचा क्रोध मरेपर्यंत राहतो. मनुष्याच्या गुणाने स्वरूपांना आणि स्वप्नांना यश मिळतं. आयुष्यात संकटे येतात, त्यांचा सामना करावा लागतो, नंतर पुढे जावं लागतं. जर यशस्वी व्हायचं असेल तर सतत मेहनत करणे अत्यंत आवश्यक आणि गरजेचे आहे. जर आपण मेहनत करण्यापासून कंटाळा करू तर यशस्वी होणं कधीही शक्य नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझा माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या अडचणीच्या काळात तुझी साथ देणारा मी आहे. तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्यासोबत उभा राहणारा मी आहे. तुझ्या अडचणीत तुला पुढे नेणारा मी आहे. तुझ्या संकटाच्या काळात तुझी साथ धरून तुला चांगल्या दिवसाकडे आणणाराही मीच आहे. काळजी न करता तू फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्री स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास ठेव.